ज्या दिवशी गावी जायचं असतं ना त्या दिवशी माझी दिवसाची सुरुवात खूप लवकर होते. लिटरली पहाटे 5 वाजता म्हटलं तरी चालेल. आता सकाळ सकाळी इतका सारा मेकअप करून मी कुठे चालली आहे हे तुम्हाला पुढे समजेलच. यावरून मला एक सांगायचं आहे की आपण जर चांगलं आवरलं ना तर स्वतःमध्ये एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स येतो. खरं आहे की नाही? पप्पा आणि मी दोघं पण घराबाहेर सोबतच पडलोत आणि मग त्यांना मी मार्केटला ड्रॉप केलं आणि त्यानंतर मग मी माझ्या एका फ्रेंडच्या हॉर्सला भेटण्यासाठी निघाले. इतका सारा चिखल बघून आणि इतकी वाईट अवस्था बघून तुम्हाला समजलंच असेल की हॉर्स रायडिंग पावसाळ्यात करणं खरंच अवघड आहे. माहिती नाही का, पण मला घोड्यांच्या आजूबाजूला राहणं खूप आवडतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. वेगळ्या वेगळ्या स्टड फार्म्स वरती जायचं कारण एकच की खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं नॉलेज मिळतं. एकदा का घोड्यांची नशा लागली ना संपत नाही बघा. घोडा पाळणं श्रीमंतीचं लक्षण उगाच म्हणत नाही, कारण की घेणं सोपं असतं हो, पण तिथून पुढे खरी गोष्ट चालू होते. चारा, पाणी, औषध सगळं काही बघावं लागतं, अगदी लहान मुलासारखं. वीराला भेटले आणि त्यानंतर मग मी कोथरूडला गेले. कोथरूड मधले खूप सारे रेस्टॉरंट्स माझे फेवरेट आहेत. त्यातलंच एक ब्रेकफास्ट साठीचं बॅरोमीटर माझं आवडीचं आहे आणि मी सारखी जाते. माझ्या व्लॉग्समध्ये तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल. आणि नेहमीच माझ्यासोबत कोणी ना कोणी लागतं असं बिलकुल नाहीये. मी एकटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाते. मस्त असा नाश्ता केला आणि त्यानंतर मग मार्केटला गेले. भाजीपाला घेतला. पप्पा येण्याची वाट बघत होते पण ते काय लवकर येईनातच. शेवटी मग कंटाळून फुल बाजारात गेले. थोडेफार फुलं घेतले. चाफ्याचा छोटासा हार केला. खूप वेळ वाट बघितल्यानंतर मग पप्पा आले. डायरेक्ट घर गाठलं आणि मला तर खूप घाई झालेली की गावाला आता कधी निघतोय.